नमस्कार. दहिसर विधानसभेतील माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आपण गेले 3 दिवसापासून मला माझ्या घरी येऊन आपण फोनच्याद्वारे, आपण फेसबुकच्याद्वारे सगळ्यांनी जे काही माझ्याबद्दलची असलेली आत्मीयता ही आपण मला दाखवली. परंतु माझ्या पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय, हा निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. आमच्यावरती परिवाराचे संस्कार आहेत आणि माझ्या पक्ष आणि माझं राष्ट्र हे प्रथम, पक्ष हा दुसरं स्थान आणि नंतर मी स्वतः आहे. त्यामुळे पक्षाने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करते. मी आपणा सर्वांस हात जोडून विनंती करते की ज्या पद्धतीने आपण मला 3 वेळा आमदार बनवलं, मला नगरसेविका बनवलं, त्यावेळेला जे आपण प्रेम दिलेलं होतं, तेच प्रेम, तोच सहकार्य आणि त्याच आपल्याकडनं मी अपेक्षा करत आहे की येणाऱ्या 16 तारखेला माझे 6 महायुतीचे नगरसेवक हे मला निवडून आणायचे आहेत. आणि त्यासाठी 1 नंबरमध्ये शिवसेना चिन्हावरती आमच्या शिवसेनेच्या उमेदवार रेखा यादव आहेत. 2 नंबरमध्ये तेजस्वी घोसाळकर ही कमळ चिन्हावर आहे. 6 नंबरमध्ये दीक्षा कारकर ही धनुष्यबाण ह्या चिन्हावर आहे. 7 नंबरमध्ये गणेश खणकर हे कमळ चिन्हावर आहे. 8 नंबरमध्ये योगिता पाटील ही कमळ चिन्हावर आहे आणि 10 नंबरमध्ये आमचे जितेंद्र पटेल हे सुद्धा कमळ चिन्हावर आहे. त्यामुळे मी आपणा सर्वांस विनंती करते की पक्षाने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत केलेलं आहे. आपण सुद्धा त्याचं स्वागत करावं आणि येणाऱ्या 16 तारखेला महायुतीच्या सर्व उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपलं सहकार्य पाहिजे. पुन्हा एकदा कळकळीची विनंती करते की ज्या पद्धतीने व्हॉट्सअप, ज्या पद्धतीने लोकांमध्ये चलबिचल चाललेली आहे, माझ्या पक्षाने, माझ्या देवेंद्रजीने मला खूप मोठं केलेलं आहे. त्यामुळे आपण कोणत्याही अफवावरती आपला विश्वास ठेवू नका आणि ताईचा बहुमान करायचा असेल तर ताईला 6ही महायुतीचे उमेदवार निवडून द्या, जेणेकरून मी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींना हे 6 उमेदवार ज्या वेळेला नगरसेवक म्हणून निवडून येतील तेव्हाच ताईचा सन्मान होईल आणि ह्या सन्मानाची मी वाट बघते. तेव्हा आपण कुठच्याही अफवावरती, कुठच्याही लोकांच्या सांगण्यावर लक्ष न ठेवता माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. धन्यवाद.